नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत वडापाव। बघा किती छान सुरेख दिसतोय का नाही, तुम्ही पण नक्की बनवून बघा। आता इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि ओवा टाकलेला आहे, 1 चमचा। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपल्याला जेवढं वडे बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता आणि थोडं थोडं करून पाणी टाकून असं छान मस्त असं मळून घ्यायचं आहे। त्याला बॅटर चांगलं करायचं आहे, कारण की घट्ट केलं तर वडे छान होणार नाहीत, पातळ केलं तरी वड्याला ते बॅटर चिटकणार नाही आहे। त्यामुळे मी जशा पद्धतीने बॅटर बनवलेला आहे तशा पद्धतीनेच तुम्ही देखील नक्की बनवा। आता इथे मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ठेचून घेतलेली आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहेत आणि बटाटे घेतलेले आहेत। आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे घ्यायचे आणि कढई गरम करून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची अशी टाकून घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार मिरची टाकायच्या। आता इथे आम्हाला कमी तिखटच लागतात, मुलं छोटे आहेत माझे, खातात, त्यामुळे तुम्हाला जास्त तिखट पाहिजे तर जास्त तिखट करू शकता। आणि इथे मी हळद ॲड करायची विसरलेली आहे, मी नंतर टाकली। तुम्ही हळद देखील त्याच्यामध्ये फोडणीमध्येच टाका। बटाटे हाताने पूर्ण असे मॅश करून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। खूप टेस्टी लागतात हे वडे, तुम्ही नक्की बनवा घरी, कारण की बाजारामध्ये एक वडापाव 20 ते 25 रुपयापर्यंत, कुठे कुठे तर 30 रुपयाला देखील झालेला आहे, तर आपल्याला ते परवडत नाही आहे। तर घरामध्येच भरपूर असे वडे बनवून तयार होतात। कोथिंबीर देखील भरपूर टाकायची आहे, इथे कंजूसपणा करायचा नाही कोथिंबीरला, का तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे वरतून टाकायची। इथे पाण्याचा हात घेतलेला आहे आणि आपले आता हे वडे आपलं बॅटर थंड झाल्याच्या नंतरच थापून घ्यायचे आहेत। जशा पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही थापा आणि ही माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हाला अजून कुठली रेसिपी पाहिजे असेल तर त्याची देखील तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की तुमच्यासाठी ट्राय करेन, बनवेन। आता इथे तेल देखील आपलं छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत आणि अगोदर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे। तेल छान गरम झाले की वडे सोडल्याच्या नंतर गॅसची फ्लेम अशी मंद आचेवर ठेवायची आहे, जेणेकरून आपले वडे छान मस्तपैकी तळले जातील। आतून तर काय एवढं हे नाही आहे, आपण फोडणी दिलेलीच आहे। कोण कोण बिना फोडणीचे देखील करतात। बघा झालेत का नाही, किती छान पण दिसत आहेत। आता इथे मी दुसऱ्या पद्धतीचे देखील वडे बनवलेले होते असे थापून, आता ते देखील बघा टाकल्या तेलात किती छान मस्त पोहायला लागलेत। तुम्ही पण नक्की बनवा, एक आठवड्यातून एकदा तरी मुलांना बनवून द्या। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बाय।